गेल्या काही वर्षांपासून वरोरा तालुक्यामध्ये पेन्शनर्स बहुउद्देशीय असोसिएशन संघटना कार्यरत असून संघटनेच्या माध्यमातून पेन्शनर्स डे सोबतच अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे। यावर्षी सुद्धा सदर संघटनेच्या माध्यमातून पेन्शनर्स डे सोबत सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। नुकतेच संघटनेच्या वतीनं पेन्शनर्स डे हा दिवस उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। यावेळी 75, 80, 90, 100 वर्ष पूर्ण केलेल्या वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा संघटनेचे तालुकाध्यक्ष देवाडकर तसेच राष्ट्रीय सरकारी सेवानिवृत्त संघटनेचे सचिव चंद्रहास सुटे, चिवंडेसर प्राध्यापक श्रीकांत पाटील, माजी नगरसेवक छोटूबाई शेख यांच्या हस्ते शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष देवाळकर सर तसेच राष्ट्रीय सरकारी सेवानिवृत्त संघटनेचे सचिव चंद्रहास सुटे यांनी आपले मनोगत व्यक्त करत एक नागरिक म्हणून समाजातीलच घटक असलेल्या असंघटित कामगार, कर्मचारी, शेतकरी, बेरोजगार, कंत्राटी कामगार आदींचे प्रश्न आपले समजून त्यांच्या खांद्यावर खांदा लावून त्यांच्या लढ्यामध्ये पेन्शनर्सनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं। यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष विरुटकर, सचिव कांबळे, सहसचिव अस्वले, कोषाध्यक्ष पारखी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। साजरा करण्यात आला, काय सांगायला निमित्त? या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की 17 डिसेंबर 1982ला ज्यांनी या पेन्शनसाठी प्रयत्न केला ते DS नाकरा साहेब, त्यांच्या कृपेमुळे आमच्या पेन्शनरांना समाधानकारक पेन्शन मिळते आहे आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचा हा दिवस आम्ही नित्यनेमाने साजरा करतो। आणि त्या दिवशी आमचे जे पेन्शनर्स 75, 80, 85, 90, 95, 100 वयाचे आहे त्यांचा आम्ही शाल श्रीफळ देऊन आम्ही सत्कार करतो। जे आमचे पेन्शनर्स कार्यक्रमाला येऊ शकत नाही अशांच्या घरी जाऊनही आम्ही त्यांचा सत्कार करतो। आणि या दिवशी आमच्या पेन्शनरांना सध्याच्या परिस्थितीत जी माहिती पाहिजे असते, ज्या आमच्या मागण्या असतात त्या मागण्याविषयीची पूर्ण माहिती मिळावी म्हणून आम्ही अशा एखाद्या पाहुण्याला बोलावतो की तो पाहुणा आमच्या पेन्शनरांना आमच्या पेन्शनविषयी, मागण्याविषयी काही सांगू शकेल। आज तसेच आम्ही नागपूरवरून आमच्या केंद्रीय शासकीय कर्मचारी संघटनेचे श्री चंद्रहास सुटे साहेब आणि दुसरे राज्य सरकारी पेन्शनर संघटनेमध्ये कार्यरत असलेले प्रकाश काळबंडे यांना आम्ही निमंत्रित केलं होतं आणि त्यांनी खूप मार्गदर्शन केलं, आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं। आणि आमच्या काही प्रश्नाविषयी त्यांच्याकडे आम्ही सांगितलं, त्यांनी सांगितलं की हे प्रश्न आपण मार्गी लावू आणि तुमच्या पेन्शनरांच्या जास्तीत जास्त न्याय मिळेल असा आम्ही प्रयत्न करू। 2005 पासून जुनी पेन्शन बंद झाली आहे, या निमित्त आपले काय प्रयत्न होत आहे? हो, 5 पासून जी पेन्शन बंद झालेली आहे तर ती ओल्ड OPS म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम सुरू करावी आणि 5 पूर्वी 1 सप्टेंबर 5 पूर्वी जशी पेन्शन सुरू होती किंवा 1 सप्टेंबर 5 पूर्वी जाहिराती झाल्या, नंतर नेमणूक झाली, पण अशांनाही पेन्शन मिळावी अशी तरतूद झालेली आहे। आणि बाकीच्यांनाही सध्या आमचे जे पेन्शनर 1/1/5 नंतरचे, 1 सप्टेंबर 5 नंतर जे कर्मचारी आहे अशांनाही आमच्यासारखीच म्हणजे आमच्या शेवटच्या बेसिकच्या 50% रक्कम आणि या तरतुदीमध्ये ज्या पेन्शनरांना सवलती मिळतात त्या सगळ्या त्यांना लागू कराव्या आणि आमच्या पेन्शनरांना दिलासा द्यावा असे आमचे शिखर संघटनेपासून प्रयत्न सुरू आहे। त्याला लवकरच यश मिळेल असे आम्ही प्रयत्नात आहोत। सर, तुमच्यासाठी पेन्शनर्स डे संपन्न झाला आहे, काय सांगाल? पेन्शनर डेच्या अनुषंगाने आज ही प्रेरणा घेऊन आपल्या समाजातील पेन्शनरसमोर जे प्रश्न आहेत, पेन्शनचा महागाई भत्ता, वैद्यकीय सुविधा, त्याचं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टिकोनातल्या ज्या योजना आहेत त्या अनुषंगाने आपण प्रेरणा घेऊन 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी यासाठी त्यांच्या लढ्यामध्ये आपण सहभागी होऊन तो लढा यशस्वी करून त्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी या दृष्टीने आपण प्रयत्न करावा। परंतु त्याचप्रमाणे सामाजिक दृष्टिकोनातून नागरिक म्हणून समाजामध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, असंघटित कामगारांचा प्रश्न आहे,
या कंत्राटी कामगारांचा प्रश्न आहे. हे प्रश्न आपण आपले समजून त्यांच्या प्रश्नासाठी सुद्धा आपण लढतात, तेव्हा त्या लढ्यांमध्ये आपण एकजुटीने सहभागी होऊन तो लढा यशस्वी करावा व त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पेन्शनर लोकांची आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय स्तरावरती पेन्शनरचे प्रश्न घेत असताना केंद्रीय कर्मचारी पेन्शनर संघटना व अखिल भारतीय राज्य सरकारी पेन्शनर संघटना जेव्हा संयुक्त आंदोलन करण्याचा जेव्हा निर्णय घेते, त्या आंदोलनातही आपण सक्रिय सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्याही आंदोलनात आपण प्रतिशत सहभागी व्हावे, असा हा पेन्शन डेच्या प्रेरणेतून पेन्शन जुनी पेन्शन बंद करण्यात आली, याबद्दल तुमचं काय मत आहे? ही देशातील अर्थनीतीचा हा विपरीत परिणाम आहे की इथल्या भांडवलशाही लोकांना कॉर्पोरेट सेक्टरचे व्यवसाय त्यांचा फायदा कसा होईल या दृष्टीने 2005 नंतर ती योजना ही बंद केलेली आहे जागतिक बँकेच्या इशाऱ्यानुसार. आणि त्या दृष्टीने 2005ची पेन्शन योजना बंद करून 2013ला जो पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ॲक्ट तयार केला, त्या पेन्शन फंड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या मार्फत आमच्या 2005 नंतरचा जो NPSचा पैसा, असंघटित कामगाराचा जो जमा झालेला PPF हा शेअर मार्केटमध्ये टाकून त्यांचे योजना, त्यांचे कॉर्पोरेट सेक्टर हे जिवंत ठेवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. त्यामुळे ती त्यांच्या फायद्यासाठी ही योजना सरकारने राबवलेली आहे. त्याचा विरोध करणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन, कामगारांचे प्रश्न घेऊन, बेरोजगाराचे प्रश्न घेऊन आपल्याला लढा देणं आवश्यक आहे. त्याकरिता पेन्शनर धारकांनी सक्रियतेने यात सहभाग व्हावं, हाच या पेन्शन डेच्या निमित्तानं एक निर्धार करावा असा आग्रह. काय उद्देश असायचा की यावर्षी शेतकरी किती उत्पादन वाढवू शकेल, त्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा आढावा घेऊन बजेट पास होतं ना. प्रमुख अतिथी म्हणून आमच्या फोनवरील विनंतीला मान देऊन महाराष्ट्र न्यूजसाठी हितेश राजन हिरे, वरोरा, चंद्रपूर.